नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलाच्या पुस्तकातील काही अशा मुद्द्यांवर बोलणार आहोत जे वाचायला सोपे वाटतात, पण ज्यांच्या मागे प्रचंड शक्ती दडलेली आहे. असं म्हणतात की आपली पृथ्वी एखाद्या झोपलेल्या राक्षसासारखी आहे. वरवर पाहता किती शांत, स्थिर, पण आतून मात्र ती सतत धगधगत असते, हालचाल करत असते. खूप छान उपमा आहे. आणि आज आपण याच झोपलेल्या राक्षसाला त्याच्या दोन्ही अवस्थांमध्ये पाहणार आहोत. काही हालचाली इतक्या मंद आहेत की त्या जाणवायला कोट्यावधी वर्ष लागतात, जणू काही तो राक्षस फक्त श्वास घेतोय. तर काही इतक्या विध्वंसक आहेत की काही क्षणात होत्याचं नव्हतं होतं, जणू काही तो जागा झालाय. या दोन्ही हालचालींमागील विज्ञान समजून घेणे हाच आजच्या आपल्या चर्चेचा गाभा आहे. चला तर मग या संकल्पना मुळापासून समजून घेऊया. स्रोतामध्ये भूहालचालींचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत, मंद आणि शीघ्र. नावावरून तर कळतंय की एक हळू आणि एक वेगात. पण या वेळेच्या फरकापलीकडे यात अजून काय दडलंय? यात सगळ्यात मोठा फरक आहे तो परिणामांच्या स्वरूपाचा. मंद हालचाली म्हणजे एक प्रकारे पृथ्वीच्या निर्माणाची प्रक्रिया. या हालचालींमुळे मोठमोठे खंड सरकतात, समुद्रतळ वर उचलला जाऊन पर्वत तयार होतात. हे इतकं हळू घडतं की मानवी आयुष्यात ते लक्षातही येत नाही. पण त्याचे पुरावे आपल्याला दिसतात. स्रोतांमध्ये एक जबरदस्त उदाहरण दिलंय. 2004 साली इंडोनेशियाजवळ जो महाभयंकर भूकंप आणि त्सुनामी आली होती, त्यानंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरनी वाढलीय. काही सेंटीमीटर? म्हणजे एका त्सुनामीने जमिनीचा तुकडा अक्षरशः वर उचलला? हो, अगदी. आता विचार करा, ही एका घटनेमुळे झालेली काही सेंटीमीटरची वाढ. मग जिथे कोट्यावधी वर्षांपासून अशा प्रक्रिया सुरू आहेत, तिथे काय घडत असेल? हिमालयाची निर्मिती ही याच प्रक्रियेची साक्ष आहे. आणि शीघ्र हालचाली? शीघ्र हालचाली म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्फोट. भूकंप आणि ज्वालामुखी, त्यांचं काम काही सेकंदात किंवा काही तासांत संपतं. पण त्यांचा प्रभाव म्हणजे खूप विनाशकारी असतो. स्रोतांमधलं ते कोसळलेलं इमारतींचं चित्र पाहिलं की या शक्तीचा अंदाज येतो. म्हणजे एकीकडे रचनात्मक तर दुसरीकडे विध्वंसक शक्ती. चला, आधी या रचनात्मक शक्तींबद्दल बोलूया. मंद हालचालींमध्ये ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर हालचालींचा उल्लेख आहे. हे शब्द थोडे गोंधळात टाकतात. सोपं करून सांगतो. ऊर्ध्वगामी म्हणजे वर खाली होणारी हालचाल. कल्पना करा की जमिनीचा एक प्रचंड मोठा तुकडा एखाद्या भाकरीसारखा मधूनच वर उचलला जातो किंवा खाली घचतो. यातून विस्तीर्ण पठारे आणि खंड तयार होतात. म्हणूनच यांना खंड निर्माणकारी हालचाली असंही म्हणतात. अच्छा. पण खरी गंमत आहे ती क्षितिज समांतर म्हणजे आडव्या हालचालींमध्ये. इथेच आपल्याला पर्वतांच्या जन्माचं रहस्य सापडतं. आणि इथेच ताण आणि दाब निर्माण करणाऱ्या बलांची भूमिका येते. बरोबर? म्हणजे गोष्टी एकमेकांवर आदळतात किंवा एकमेकांपासून दूर खेचल्या जातात. कडे ढकलायला सुरुवात केली तर काय होईल? त्या सतरंजीला घड्या पडतील, ती मधून वर उचलली जाईल. परफेक्ट. पृथ्वीच्या बाबतीतही नेमकं हेच होतं. जेव्हा दोन प्रचंड मोठे भूभाग, ज्यांना आपण भूपट म्हणजे टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो, ते एकमेकांवर दाब टाकतात, तेव्हा त्यांच्यामध्ये अडकलेल्या लवचिक खडकांना अगदी सतरंजीसारख्या घड्या पडतात. आणि यातूनच वली पर्वतांची म्हणजेच फोल्ड माउंटेनची निर्मिती होते. अरे वा! म्हणजे आज आपण जे जगातले सर्वात उंच पर्वत पाहतो, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज, हे सर्व याच प्रक्रियेतून जन्मलेले आहेत? हो, आणि हे सर्व तरुण पर्वत आहेत. एक मिनिट, तुम्ही म्हणालात तरुण पर्वत. म्हणजे हिमालय अजूनही तरुण आहे? त्याची उंची वाढत आहे का? हो, आणि हीच तर यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट आहे. भारतीय भूपट अजूनही युरेशियन भूपट्टाखाली सरकत आहे, त्याला वर ढकलत आहे. त्यामुळे हिमालयाची उंची आजही दरवर्षी काही मिलीमीटरने वाढत आहे. आपण बोलत असतानाही हिमालय उंच होतोय. अविश्वसनीय. म्हणजे पर्वत म्हणजे काहीतरी स्थिर गोष्ट नाही, तर एक जिवंत प्रक्रिया आहे. पण हे झालं लवचिक खडकांबद्दल. जर खडक कठीण ठिसूळ असतील तर ते तर सतरंजीसारख्या घड्या घालू शकणार नाहीत ना. बरोबर. ते तुटतात. जेव्हा दोन भूभाग एकमेकांवर दाब देण्याऐवजी एकमेकांपासून दूर खेचले जातात, तेव्हा त्या ताणामुळे कठीण खडकांना प्रचंड मोठे तडे जातात. याला विभंग किंवा फॉल्टिंग म्हणतात. आता इथे दोन शक्यता आहेत. एक तर या दोन तड्यांच्या मधला जमिनीचा भाग खाली खचतो. यातून एक लांब खोल दरी तयार होते, जिला खचदरी म्हणजे रिफ्ट व्हॅली म्हणतात.
म्हणजे आपल्या नर्मदा आणि तापी नद्या ज्या दऱ्यांमधनं वाहतात त्या याच प्रकारच्या आहेत. याचा अर्थ त्या नद्यांनी स्वतः खोरी कोरलेली नाही, तर त्या आधीच तयार झालेल्या दरीतून वाहत आहेत. हा तर भूगोल समजण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. त्या नद्या फक्त एका तयार झालेल्या मार्गावरून वाहत आहेत. आणि दुसरी शक्यता अशी की काही वेळा बाजूचे भाग खाली खचतात आणि मधला भाग तसाच उंच राहतो. जणू काही तो आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा वर उचलला गेलाय. याला गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटन म्हणतात. आपला सातपुडा पर्वत किंवा युरोपमधल्या ब्लॅक फॉरेस्ट पर्वत ही याची उत्तम उदाहरणं आहेत. हे सगळं तर कोट्यवधी वर्षांत घडतंय, पण काही वेळा पृथ्वी आपली ताकद एका क्षणात दाखवते. जेव्हा हे खडक तुटतात किंवा एकमेकांवर घासले जातात, तेव्हा प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. आणि मग येतो भूकंप. स्रोतांमध्ये भूकंप छायेचा प्रदेश म्हणजे शॅडो झोन अशी एक मोठी रहस्यमय संकल्पना आहे. ही काय भानगड आहे? ही भूगर्भशास्त्रज्ञांची एक अप्रतिम शोधकथा आहे. विचार करा, आपण पृथ्वीच्या पोटात हजारो किलोमीटर खोलवर जाऊन बघू शकत नाही. मग आपल्याला कसं कळलं की पृथ्वीचा गाभा कसा आहे? याचं उत्तर भूकंपाच्या लहरींनी दिलं. जेव्हा भूकंप होतो तेव्हा केंद्रातून प्रामुख्याने 2 प्रकारच्या लहरी सगळीकडे पसरतात. पी लहरी म्हणजे प्राथमिक आणि एस लहरी म्हणजे दुय्यम. यात काय फरक आहे? पी लहरी या आवाजाच्या लहरीसारख्या असतात. त्या घन, द्रव, वायू अशा तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. पण एस लहरी मात्र फक्त घन माध्यमातूनच प्रवास करू शकतात. द्रवातून त्या पुढे जाऊ शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला भूकंप मापन यंत्र लावली. त्यांच्या असं लक्षात आलं की पी लहरी तर पोहोचतात, पण एस लहरी मात्र एका विशिष्ट भागापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या गायब होतात. अच्छा, म्हणजे एस लहरी मध्येच कुठेतरी अडकल्या, जिथे घन पदार्थ नाहीये. बरोबर. यावरूनच शास्त्रज्ञांनी तो ऐतिहासिक शोध लावला की पृथ्वीचा बाह्य गाभा म्हणजे आउटर कोर हा द्रवरूप असला पाहिजे. जणू काही एस लहरी तिथे गेल्या आणि बुडाल्या. ज्या भागात या एस लहरी पोहोचत नाहीत त्यालाच भूकंप छाया प्रदेश म्हणतात. म्हणजे बघा, आपण पृथ्वीवर बसून भूकंपाच्या या लपंडावामुळे हजारो किलोमीटर खाली काय आहे याचा नकाशा काढू शकलो. ही एक प्रकारची भूगर्भीय डिटेक्टिव्ह कथाच आहे. हे खरंच अफलातून आहे. म्हणजे तो भाग भूकंपापासून सुरक्षित नाही, फक्त तिथे काही विशिष्ट लहरींची नोंद होत नाही. आता भूकंपाची शक्ती मोजण्यासाठी रिश्टर आणि मर्केली ही 2 वेगवेगळी एककं वापरतात. यातला फरक नेहमीच गोंधळात टाकतो. हां, खूप महत्वाचा फरक आहे. रिश्टर स्केल भूकंपाच्या मूळ शक्तीचं, म्हणजे भूकंपाच्या केंद्रातून किती ऊर्जा बाहेर पडली, ज्याला मॅग्निट्यूड म्हणतात, त्याचं मापन करतं. हे एक लॉगेरिथमिक स्केल आहे. म्हणजे 4 रिश्टरचा भूकंप आणि 5 रिश्टरचा भूकंप यात फक्त एका अंकाचा फरक नाही. याचं सोपं उदाहरण घेतो. समजा 4 रिश्टरचा भूकंप म्हणजे एक मोठा ट्रक तुमच्या घराला धडकल्यासारखा आहे. तर 5 रिश्टरचा भूकंप म्हणजे जणू काही 32 ट्रक एकाच वेळी धडकले. फरक एवढा प्रचंड असतो. बापरे, म्हणजे 6 रिश्टर म्हणजे तर जवळपास 1000 ट्रक. आता लक्षात आलं की प्रत्येक अंकासोबत धोका किती पटीने वाढतो. मग मर्केली स्केल काय मोजतं? मर्केली स्केल ऊर्जा मोजत नाही, ते विध्वंस मोजतं. इंटेन्सिटी म्हणजे एखाद्या ठिकाणी भूकंप किती जाणवला आणि त्याने किती नुकसान झालं, हे पूर्णपणे निरीक्षणावर आधारित असतं. भिंतींना तडे गेले का, वस्तू खाली पडल्या का, इमारती कोसळल्या का. त्यामुळे एकाच भूकंपाची रिश्टर स्केलवर एकच नोंद असेल, पण मर्केली स्केलवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी असतील. जिथे जास्त नुकसान तिथे मर्केली तीव्रता जास्त. वा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर रिश्टर म्हणजे भूकंपाने मारलेली मूठ आणि मर्केली म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी उमटलेला त्याचा वळ. ही तुलना एकदम चपखल आहे. अगदी. भूकंप तर पृथ्वीला हादरवून टाकतो, पण कधीकधी पृथ्वीच्या आतली आग अक्षरशः बाहेर येते, ज्वालामुखीच्या रूपात. स्रोतांमध्ये 1883च्या क्राकटोआ ज्वालामुखीचा उल्लेख आहे. तो किती विनाशकारी होता. क्राकाटोआ म्हणजे ज्वालामुखी काय करू शकतो याचं एक भयानक उदाहरण. इंडोनेशियातील हा ज्वालामुखी जेव्हा फुटला तेव्हा त्याचा आवाज इतिहासातील सर्वात मोठा आवाज मानला जातो. तो सुमारे 5000 किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियापर्यंत स्पष्ट ऐकू गेला. त्यातून उडालेली राख आणि धूळ कित्येक वर्ष वातावरणात तरंगत होती, ज्यामुळे जगभरातील सूर्यास्ताचा रंग बदलला होता. अविश्वसनीय. म्हणजे एका ज्वालामुखीच्या उद्रेकाने संपूर्ण ग्रहावर परिणाम केला, याची आजच्या काळात कल्पनाही करवत नाही. ज्वालामुखीमधनं नक्की काय काय बाहेर येतं? प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ: द्रवरूप, घनरूप आणि वायुरूप.
वायुरूप म्हणजे विषारी वायू आणि वाफ, घनरूप म्हणजे राख, धूळ आणि खडकांचे तुकडे, आणि द्रवरूप म्हणजे तप्त वितळलेल्या खडकांचा प्रवाह, ज्याला आपण लावारस म्हणतो. आणि या लाव्हारसावर ज्वालामुखीचा आकार ठरतो असं काहीतरी आहे ना? बरोबर. हा लावारस किती घट्ट किंवा पातळ आहे यावर ज्वालामुखीचा आकार आणि उद्रेकाचा प्रकार ठरतो. आम्ल लावा खूप घट्ट असतो, तो जास्त पसरत नाही आणि त्यामुळे उंच शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी तयार होतात. या उलट अल्कली लावा पातळ असतो, तो वेगाने दूरवर पसरतो. आपल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती याच पसरणाऱ्या लावारसातून झालीये ना? तिथे तर शंकूसारखा कोणताही पर्वत दिसत नाही. अगदी बरोबर. सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या जागी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. या भेगांमधून शंकूतून बाहेर पडण्याऐवजी पातळ लावारस शांतपणे बाहेर येऊन थरावर थर साचत गेला. ही प्रक्रिया हजारो वर्ष चालली आणि यातूनच आपल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. याला भेगीय ज्वालामुखी उद्रेक म्हणतात. ज्वालामुखीमुळे विवर सरोवर म्हणजे क्रेटर लेक पण तयार होतात असं स्रोतांमध्ये म्हटलंय. हे कसं होतं? काही वेळा ज्वालामुखीचा उद्रेक इतका प्रचंड असतो की तो स्वतःची सगळी ऊर्जा वापरून टाकतो आणि आतून म्हणजे पोकळ होतो. त्यानंतर तो स्वतःच्याच वजनाने आत कोसळतो. यामुळे वरच्या बाजूला एक मोठं खोलगट तोंड तयार होतं, ज्याला ज्वालामुखीय काहील किंवा काल्डेरा म्हणतात. कालांतराने यात पावसाचं पाणी साचून एका सुंदर सरोवराची निर्मिती होते. या सगळ्या चर्चेतून एक प्रश्न मनात येतो. जगातले बहुतोक भूकंप आणि ज्वालामुखी पॅसिफिकच्या अग्निकंकण म्हणजे पॅसिफिक रिंग ऑफ फायर नावाच्या एका विशिष्ट पट्ट्यातच का आहेत? जगातल्या इतर ठिकाणी का नाहीत? कारण हा पट्टा म्हणजे पृथ्वीच्या कवचाच्या जोडण्या आहेत. पृथ्वीचं कवच हे एकसंध नाहीये, ते अनेक मोठ्या भूपट्टांमध्ये विभागलेलं आहे. पॅसिफिक महासागराच्या कडेने हे अनेक भूपट्ट एकमेकांना येऊन मिळतात. इथे काही ठिकाणी भूपट्ट एकमेकांवर आदळतात, काही ठिकाणी एकमेकांखाली सरकतात, तर काही ठिकाणी एकमेकांना घासून पुढे जातात. अच्छा, म्हणजे तिथे सतत धक्काबुक्की सुरू असते? हो, ही सततची धक्काबुक्की, हे घर्षण, यामुळे हा संपूर्ण प्रदेश भूगर्भीयदृष्ट्या सर्वाधिक अशांत आणि सक्रिय आहे. जगातील सुमारे 90% भूकंप आणि 75% ज्वालामुखी याच पट्ट्यात आहेत. जणू काही ही पृथ्वीची सगळ्यात कमजोर शिवण आहे, जिथून आतली ऊर्जा बाहेर पडायला वाट शोधते. तर या सगळ्याचा अर्थ असा की आपल्या पायाखालची जमीन ही एक निष्क्रिय वस्तू नसून एक जिवंत आणि सतत बदलणारी प्रणाली आहे. कुठे मंद गतीने हिमालयासारख्या पर्वतांची उभारणी सुरू आहे, तर कुठे पॅसिफिकच्या अग्निकंकणामध्ये ऊर्जेचा प्रचंड स्फोट होऊन भूकंप आणि ज्वालामुखीसारख्या घटना घडत आहेत. तो झोपलेला राक्षस खरंच जागा आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण आज जी भूरूपे पाहतो, उंच पर्वत, खोल दऱ्या, विस्तीर्ण पठारे, ती सर्व या भूहालचालींच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत. प्रत्येक खडक, प्रत्येक दरी एक गोष्ट सांगत आहे. तुम्ही म्हणालात की हिमालय तरुण आहे आणि त्याची उंची आजही वाढत आहे. यावरून एक विचार मनात येतो. जर पर्वत निर्माण करणाऱ्या आणि खंड सरकवणाऱ्या ह्या प्रक्रिया आजही अविरतपणे सुरू असतील, तर आजपासून 5 कोटी वर्षांनंतर पृथ्वीचा नकाशा कसा दिसेल? भारतीय उपखंड अजून किती आत सरकला असेल? आफ्रिका युरोपला जाऊन धडकला असेल का? किंवा समुद्राच्या पोटातून एखादा नवीन पर्वत जन्माला आला असेल? आपला ग्रह हा फक्त एका मोठ्या लांबचक चित्रपटातील एक फ्रेम आहे, हेच खरं.